नमस्कार, मैं हूं डॉक्टर शेख चांद। आपका टुडे इंडिया न्यूज में स्वागत है। अब देखते हैं आज की ताजा खबरें। मुरुमची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी अकोला तहसीलदारांनी 7 वाहनांना प्रत्येकी 3,25,800 रुपयांचा दंड प्रस्तावित केला असून प्रकरण पुढील कारवाईसाठी अकोला एसडीओ यांना सादर केले आहे। एसडीओ कार्यालयाने या प्रकरणी सुनावणी प्रक्रिया सुरू केली असून जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या कार्यालयाने केलेल्या पंचनाम्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली आहे। जिल्ह्यात वाळूसह अन्य गोन खनिजची अवैध वाहतूक सुरू आहे। यामुळे शासनाचा महसूल बुडत असून सामान्य नागरिकांनीही जादा दराने गोन खनिज घ्यावे लागते। ही कारवाई दहीहंडा फाट्यावर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी केली आहे। यामध्ये मुरुमाची अवैध वाहतूक करणाऱ्यांना एकूण 23 लाख रुपयांचा दंड व 7 वाहने जप्त करण्यात आली आहे। सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील आकाशवाणी परिसरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सदर अल्पवयीन मुलगा मेहकर जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून त्याने आत्महत्या का केली याबाबतचे कारण अस्पष्ट आहे। या प्रकरणाची माहिती सिव्हिल लाईन पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर घटनास्थळी धाव घेतली। त्या मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे नेण्यात आला आहे। सदर आत्महत्ये प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। या प्रकरणी पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहे। वानखेडे नावाचा मुलगा आहे। हा राहणारा बेळगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील मुलगा होता। हा इथं ललित ट्युटोरियल्स इथं JEE क्लासेस करत होता। आज संध्याकाळी त्याच्या रूमवर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आणि तिच्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सदर प्रकरणी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील तिच्यात जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार। हे सगळं तपासलं जाईल की या प्रकरणात जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यात हे जे आहे त्याप्रमाणे सगळे चौकशी करून जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल। अकोला शहरातील राधास्वामी सत्संग भवन परिसरात 2 भामट्यांनी पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत एका 60 वर्षीय वृद्ध महिला ज्योती श्रीचंद्र रायसिंग वय 60 वर्ष राहणार सिंधी कॅम्प यांना गंडवले। त्यांनी वृद्ध महिलेकडून 75 ते 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना 26 फेब्रुवारी रोजी घडली। या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात 2 अज्ञात आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे। अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे आणि संशयास्पद व्यक्तीबाबत तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन जुने शहर पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी केले आहे।